श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 110. चोळाप्पा आणि सुंदराबाईची त्या युरोपियन अधिकाऱ्यापुढे जाण्यासाठी चढाओढ सुरू होती. चोळाप्पाचा सुंदराबाईवर राग होता, कारण सुंदराबाईने हळूहळू वर्चस्व प्रस्थापित केले होते. अर्थात स्वामी समर्थांनी चोळाप्पाला जो इशारा दिला होता, अरे ही तुझ्या डोक्यावर मेरे वाटेल, तो खरा ठरला होता. सुंदराबाई चोळाप्पाला जुमाण्याशी झाली होती. त्यातच चोळाप्पाला न विचारता तिने बाळाप्पालाही स्वामींच्या सेवेत घेतला होता आणि बाळाप्पावरही स्वामींची विशेष कृपादृष्टी जडलेली पाहून चोळाप्पा मनोमन नाराज झाला होता. त्या युरोपियन अधिकाऱ्यांनी सुंदराबाई आणि चोळाप्पाला विशेष महत्व दिले नव्हते. भक्तजनांच्या रागेत उभे राहूनच त्यांनी स्वामींचे दर्शन घेतले होते. एक प्रकारे तो युरोपियन स्वामी समर्थांना अनन्य भावाने शरण गेला होता. जेव्हा तो स्वामी समर्थांपुढे हात जोडून नम्रपणे उभा राहिला होता, तेव्हा स्वामींनी मंद स्मित केले होते. त्या युरोपियन अधिकाऱ्यावर स्वामी स्वतः त्याची व्यथा जाणली होती. करुणासागर स्वामींना त्याची कणव आली होती. आशीर्वाद देण्यासाठी हात वर करीत ते म्हणाले, क्यों तेरे को बेटा नाही होना आहे ना? म्हणजे स्वामींना म्हणायचं होतं की तुला मुलगा हवा आहे ना? तो युरोपियन अधिकारी आश्चर्याने स्वामींच्या मुखाकडे पाहत राहिला. आपण संतती प्राप्तीचा हेतू धरून स्वामी समर्थांच्या दर्शनाला आलो हे स्वामींनी ओळखलेले पाहून तो चकित झाला होता. स्वामी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव निरखून मृदू स्वरात म्हणाले होते, हो जाएगा, म्हणजे तुला मूल होईल. मला माझाच अंश डॅडी अशी हाक मारणार. हे स्वामींच्या तोंडचे वाक्य ऐकताच तो युरोपियन अधिकारी हृदय भरून आले होते. क्षणात तो भावनावत झाला होता. त्या क्षणी स्वामींची श्रद्धा बसली होती. आजपर्यंत विज्ञानाच्या प्रत्येक कसोटीवर त्याला नकारच मिळाला होता. त्याची पत्नी म्हणूनच खिन्न झाली होती. तिच्या जगण्यातील रसच संतुष्टात आला होता आणि म्हणूनच अखेरचा उपाय म्हणून तो युरोपियन अधिकारी श्री स्वामी समर्थांना शरण आला होता. आणि स्वामी कृपावंत होऊन म्हणत होते, क्यों तेरे को बेटा होना हो जाएगा. त्या युरोपियनाला गदगदून आले होते. त्याचे डोळे अश्रूने भरून गेले होते. स्वामींनी चरणी डोके ठेवत त्याने मनोमन प्रश्न केला होता, पण केव्हा होणार मूल आम्हाला? आणि त्याच्या मनातील प्रश्न ओळखून त्याला उत्तर देत स्वामी उद्गाराने म्हणाले, एक बरस दिन. त्या बोलण्याचा अर्थ युरोपियनला कळला होता. 1 वर्षाच्या आत तू बाप होणार. 1 वर्षाच्या आत नवरा बायकोच्या वटलेल्या आयुष्याला पालवी फुटणार होती. यानंतरची कथा पुढच्या भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.